नमस्कार. काही गोष्टी सांगितल्यात, काही गोष्टी अजूनही सांगायच्या आहेत. पर्दाफाश आम्ही केलेला आहे अजित पवार यांच्या गैरव्यवहाराचा. जलसंपदा मंत्री असताना दादांनी धनसंपदा वाढवण्यासाठी कसे प्रयत्न केले आणि आपल्याच कंपनीला म्हणजे आपण ज्या कंपनीत गुंतवणूक केलेली आहे त्याच कंपनीला कशी कंत्राटं मिळवून दिली आणि या गुंतवणुकीचा निवडणूक कार्यालयामध्ये ज्या वेळेला प्रतिज्ञापत्र भरायला लागतं त्यामध्ये कसा उल्लेख केला नाही, कशी माहिती दडवून ठेवली, निवडणूक कायद्याचा कसा भंग केला, या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवल्या आहेत. पण याही पुढे जाऊन काही महत्त्वाचे खुलासे, एक मोठे गौप्यस्फोट सुद्धा आयबीएन लोकमतवर तुम्ही आज पाहणार आहात. आम्ही जसं म्हटलंय की दादांची खुर्ची सुद्धा हादरून निघेल असा हा गौप्यस्फोट आहे, एक दादा घोटाळा. काय काय आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, एकदा आपण अंदाज घेऊयात. आदर्श सारखंच हे प्रकरण आहे, आदर्शपेक्षा सुद्धा मोठं ज्याला म्हणता येईल असं हे प्रकरण आहे. जलसंपदा मंत्रालयाचा हा आदर्शपेक्षा सुद्धा मोठा घोटाळा ज्याला आपण म्हणू शकतो. काय काय आहे या घोटाळ्यामध्ये? या घोटाळ्यामध्ये आहे अजित पवार जे आहेत ते शेअर होल्डर ज्या एजी मर्कंटाईल कंपनीचे आहेत, ज्याच्यामध्ये इक्विटी शेअर्स आहेत त्यांचे 8,800, त्या कंपनीचा त्यांनी कसं लाभार्थी बनवून दिलं, कसे त्याचे हितसंबंध जपले, याची ही कहाणी आहे. याच्याही पुढे जाऊन याच अजित पवार यांनी पर्यटन विकासाचं नाव घेऊन मोक्याचे भूखंड कसे बळकावले, कसे ते भाडेपट्ट्यावर घेतले, याची सुद्धा कहाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे. याशिवाय याच अजित पवार यांनी 2G घोटाळ्यातील एक आरोपी विनोद गोयंका हे संचालक असलेल्या एजी मर्कंटाईल मध्येच का गुंतवणूक केली, हा सुद्धा प्रश्न आम्ही विचारणार आहोत. जर पवार असं म्हणतायत की गोयंका कुटुंबाबरोबर आमचे व्यावसायिक नाही तर कौटुंबिक संबंध आहेत, तर मग ज्या कंपनीचे संचालक विनोद गोयंका आहेत त्यामध्ये अजित पवार यांनी का गुंतवणूक केली, हा आमचा सवाल असणार आहे. त्याचबरोबर महत्वाचा एक खुलासा, महत्वाचा पर्दाफाश आम्ही करणार आहोत. तो हाच आहे, काय आहे तो धडधडीत पुरावा गोयंका आणि पवार कुटुंबांचे व्यावसायिक संबंध उघड करणारा, तो सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे एजी मर्कंटाईल कंपनीतली गुंतवणूक ही दादांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातून कशी गायब झालेली आहे, कुणी गायब केलेली आहे की त्याचा उल्लेखच करण्यात आलेला नाहीये. हे सगळं प्रकरण टप्प्याटप्प्याने आम्ही उघड करणार आहोत. तुमच्या लक्षात आलं असेल किती मोठा घोटाळा आहे हा. 2G स्कॅमशी जे आरोपी आहेत या स्कॅम मधले, त्यांची सुद्धा नावं हळूहळू या एजी मर्कंटाईल मध्ये येत आहेत. अजित पवार यांच्याशी त्यांचे काय संबंध आहेत हे सुद्धा, याची सुद्धा उत्तर अजित पवार यांना द्यावी लागणार आहे. करोडो रुपयांची जमीन घशात घालायची, त्यासाठी वापर करायचा आपल्याच खात्यातील अधिकाऱ्यांचा, आणि हा वापर करून आपली गुंतवणूक ज्या कंपनीमध्ये आहे त्या एजी मर्कंटाईलला मोक्याचे भूखंड भाडे तत्वावर मिळवून द्यायचे. ही कहाणी आहे कर्जत मधल्या भिलवले डॅमच्या परिसरातली, जी शोधून काढली आमचे डेप्युटी न्यूज एडिटर चंद्रकांत पाटील यांनी. त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत. त्यांनी कसा छडा लावला या सगळ्या प्रकरणाचा ते सुद्धा बघणार आहोत. पण पुन्हा एकदा बघूया हे नेमकं प्रकरण आहे कुठे, घडलंय कसं आणि आता नेमकं तिथे पर्यटनाच्या नावाखाली काय चाललंय. अजित दादा पवार सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, ऊर्जा मंत्री. पण 4 वर्षांपूर्वी म्हणजे 2007 साली ते होते राज्याचे जलसंपदा मंत्री. आणि त्याच वर्षी घडला एक मोठा कॉर्पोरेट घोटाळा. जलसंपदा खात्यानं आपल्या मंत्र्यांसाठी आणि मंत्र्यांनी गुंतवलेल्या कंपनीसाठी अख्खी यंत्रणाच कशी पणाला लावली, बघूयात याच सरकारी खाबुगिरीची धक्कादायक कहाणी. जुन्या पुणे मुंबई हायवेवरचा हा कर्जत फाटा. इथून 2 किलोमीटर अंतरावर 1973 साली बांधण्यात आलं हे भिलवले धरण. त्या काळी आनंदानं शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या. शेतकऱ्यांना त्यांचा जो काही मोबदला आहे तो सुद्धा मिळाला. धरणही उभं राहिलं. पण त्याचबरोबर उभे राहिले हे असे आलिशान इमले. सिंचनाच्या गप्पा मारणाऱ्या सरकारला आता पर्यटनाचे ढोळे लागलेत. म्हणूनच मंत्र्यांशी संबंधित कंपन्यांचे डॅमच्या काठावर इमले उभारले जात आहेत. अर्थातच हे सगळं झालं जलसंपदा खात्याच्या आशीर्वादानंच. सुरुवात झाली धरण मजबूतीकरणाच्या कामापासून. पर्यटन विकासाचं नाव देऊन धरण मजबूतीकरणाच्या कामासाठी निविदा मागवल्याचं दाखवण्यात आलं. प्रत्यक्षात हे काम मिळालं एजी मर्कंटाईल कंपनीला. 2007 पर्यंत हे काम पूर्ण केल्याच्या बदल्यात एजी मर्कंटाईल या कंपनीला 8,700 चौरस मीटर म्हणजेच 93,646 चौरस फूट एवढी
अगदी धरणाच्या काठावरची जमीन 99 वर्षांच्या भाडेतत्वावर मिळाली. या ठिकाणी एजी मर्कंटाईल या कंपनीनं पर्यटन विकासाच्या नावाखाली स्विमिंग पूल आणि कृत्रिम धबधब्यांसह आलिशान बंगले उभारले. सगळा राजेशाही थाट सुरू झाला. 2008 साली याच भिलवले धरणाच्या परिसरात रस्ता आणि पूल बांधण्याच्या कामाच्या निविदा पुन्हा एकदा फक्त कागदोपत्रीच निघाल्या आणि पुन्हा एकदा काम मिळालं ते एजी मर्कंटाईल कंपनीलाच. 35 लाख रुपयांच्या या कामाच्या मोबदल्यात 9,000 चौरस मीटर म्हणजेच जवळजवळ 97,000 चौरस फूट एवढी जमीन कंपनीच्या पदरात पडली. या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करण्याच्या नावाखाली वनस्पतींची लागवड करण्याचा आणि या वनस्पतींना लागणारा पाणी उपशाचा परवाना सुद्धा जलसंपदा खात्यानं देऊन टाकला. इतकंच नाही तर जलाशयामध्ये बोटिंग करण्याचा आणि त्यासाठी धक्का बांधण्याचा परवानाही एजी मर्कंटाईल या कंपनीला अगदी लगेचच मिळाला. म्हणजे 2च वर्षांच्या काळात एजी मर्कंटाईल कंपनीला मिळालं 2 लाख स्क्वेअर फूट जमिनीचं घबाड. फक्त कागदोपत्री निविदा काढल्याचं दाखवून याच कंपनीला का मिळाली कंत्राट? भिलवले धरण परिसरातील विकास कामं खरंच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी झाली की कोणाच्या शाही ऐशो आरामासाठी? मुळात जलसंपदा खात्याला पर्यटन विकासाचा उमाळा कधीपासून आणि कुणासाठी वाटायला लागला? असे प्रश्न अजून बरेच आहेत ज्यांची उत्तरं शोधायचाच आम्ही प्रयत्न केलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पवारसह चंद्रकांत पाटील, IBN लोकमत, भिलवले, कर्जत. हा घोटाळा उघडकीला आणणारे आमचे डेप्युटी न्यूज एडिटर चंद्रकांत पाटील जे आहेत त्यांना सुद्धा अनेक प्रश्न पडले. एक एक जेव्हा गोष्टी पुढे यायला लागला तेव्हा आणि ह्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी त्यांनी सगळ्या प्रकारे प्रयत्न केले. अगदी माहितीचा अधिकार जे आहेत, RTI कार्यकर्ते आहेत त्यांच्यापासून ते अगदी मंत्रालयात स्वतः चक्रा मारून काही कागदपत्र त्याने मिळवली आणि त्यावेळेला आम्हाला आणखीन धक्कादायक प्रकार समजला. आमचे हे प्रामाणिक प्रयत्न आहेत हा गैरव्यवहार उघड करण्याचे. आम्हाला कुठल्याही प्रकारे सनसनाटी पैदा करण्यात कुठलाही इंटरेस्ट नाहीये. ज्या टेक्निकल गोष्टी आम्ही तुम्हाला आता सांगणार आहोत त्यावरून तुमच्या लक्षात येईल की अजित पवार हे मंत्री तर आहेत, त्यांनी तर हा गैरव्यवहार केलेला आहेच, पण त्याचबरोबर त्यांचे जे अधिकारी असतील त्यांचा सुद्धा यामध्ये कसा हात आहे. एजी मर्कंटाईल या कंपनीवर मेहर नजर दाखवण्यासाठी या अधिकाऱ्यांनी नेमकं काय काय केलंय आपण ते सुद्धा बघूया. या जलसंपदा खात्याचं उलटं कॅलेंडर आता आपण बघणार आहोत. जलसंपदा खात्याचं उलटं कॅलेंडर म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो. 21 फेब्रुवारी 2006 रोजी या एजी मर्कंटाईल कंपनीला या ठिकाणी पर्यटन विकासाला मंजुरी मिळाली. ही पहिली तारीख लक्षात ठेवा. त्यानंतरची तारीख महत्वाची आहे 25 एप्रिल 2007. या तारखेला जलसंपदा खातं आणि एजी मर्कंटाईल कंपनी यांच्यामध्ये भाडेपट्ट्याचा करार झाला. ज्या जमिनी आहेत ज्याचा आम्ही उल्लेख आता केला, साधारणपणे 2 लाख स्क्वेअर फूट एवढी जमीन त्यांना 99 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर मिळाली. 25 एप्रिलला जर करार झाला असेल, 16 एप्रिलला इथे तुम्हाला लक्षात येईल उलटं कॅलेंडर म्हणजे काय. एजी मर्कंटाईल या कंपनीने बोटिंगसाठी धरणाच्या पाण्यामध्ये बोटिंग करायचंय, त्या ठिकाणी नौकाविहार करायचा आहे यासाठी परवानगी मागितली 16 एप्रिलला आणि त्यांना परवानगी मिळाली ती 19 एप्रिल 2007 रोजी. कराराआधीच, सरकारबरोबर करार व्हायच्या आधीच त्यांना ही परवानगी देण्यात आली आणि त्या कागदपत्रांवर असा उल्लेख करण्यात आला की 25 एप्रिलला परवानगी दिलेली आहे. 25 एप्रिलला जो करार झालेला आहे त्याच्या शर्तींनुसार आम्ही ही परवानगी देतोय. 19 एप्रिलला सरकारी अधिकाऱ्यांना माहित होतं की 25 एप्रिलला करार होणार आहे. हा हे नेमकं काय गौडबंगाल आहे याचा सुद्धा उलगडा आता व्हायला हवाय. 16 एप्रिल रोजीच या एजी मर्कंटाईल कंपनीनं अजून एक परवानगी मागितली, ती म्हणजे बोटिंगच्या धक्क्यासाठी. आता बोटीला आणायच्या म्हणजे तिकडे धक्का बांधायला हवा, त्याची परवानगी सुद्धा 16 एप्रिललाच मागितली आणि त्याची परवानगी सुद्धा या कंपनीला 19 एप्रिल 2007 रोजी मिळाली. अजित पवार यांच्या अधिकाऱ्यांनीच या सगळ्या परवानग्या 2 दिवसात देऊन टाकल्या. पण सगळ्यात महत्वाची जी परवानगी होती ती पुढे आहे. ही परवानगी होती ती म्हणजे 18 एप्रिलला या कंपनीने पाणी उपशासाठी परवानगी मागितली. कारण त्यांना तिथे वनस्पतीची लागवड करायची, त्यासाठी पाणी लागणार आहे आणि पाणी उपसा करायचा तर मग त्याची परवानगी हवी. 18 एप्रिलला परवानगी मागितली आणि 19 एप्रिलला त्यांना ही परवानगी मिळाली. सामान्य शेतकऱ्यांना ज्या परवानगीसाठी, ज्या पाणी उपशासाठी वर्षानुवर्ष झगडायला लागतं, अशा परिस्थितीमध्ये, अशा राज्यामध्ये एका कंपनीला, ज्या कंपनीमध्ये साक्षात आपल्या मंत्र्यांची गुंतवणूक आहे, त्यांना एका दिवसात पाणी उपशाची परवानगी मिळाली.
याचाच उलगडा, याचाच पर्दाफाश आता आम्ही यानंतर सुद्धा करणार आहोत. अनेक महत्त्वाच्या गोष्टी यामध्ये उघड होणार आहेत. आपल्या सोबत आहेत चंद्रकांत पाटील, डेप्युटी न्यूज एडिटर, ज्यांनी हा सगळा मामला शोधून काढलाय, आणि आपल्या सोबत आहेत भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस यांनी 8 वाजल्यापासून आपलं बुलेटिन बघतायत. त्यांनी हा सगळा घोटाळा सुद्धा बघितलेला आहे. काय नेमकं घडलंय हे त्यांनी आपल्या टीव्हीवर बघितलेलं आहे. चंद्रकांतला मी आधी विचारतो. चंद्रकांत, भिलवले धरणाचा हा जो सगळा मामला आहे, कसा तू शोधून काढलास, कसा छडा लागला, काय काय तुला आधी ह्या सगळ्याचे क्ल्यू मिळत गेले? अमोल, या प्रकरणामध्ये काही RTI ॲक्टिव्हिस्ट जे होते ते याच्यामध्ये उतरले होते, पण त्यांना कोणतीही माहिती मिळत नव्हती. पण कारण हे एका मंत्र्याशी संबंधित प्रकरण असल्यामुळं कुठलीही माहिती देणं टाळाटाळ केली जायची. मात्र एक रीतसर अर्ज केल्यानंतर एक माहिती मिळाली, त्यामध्ये हे सर्व करार वगैरे आपल्याला मिळाले. पण यामध्ये अजित पवार कुठेही या करारामध्ये किंवा त्या कंपनीच्या याच्यामध्ये दिसत नव्हते. हे निश्चित होतं की हे जे प्रकरण आहे, हे जी कंपनी आहे ही अजित पवारांशी संबंधित आहे, त्यांचे या लोकांचे संबंध आहेत, हे होतं. मात्र ते प्रकरण ज्यावेळी आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला त्यावेळी एक आता ज्या पद्धतीने तू ते कॅलेंडर सांगितलंस, खरोखर शेतकऱ्यांना एका पाण्याच्या परवानासाठी जी वनवन करावी लागते, कारण त्यांना वर्षानुवर्ष हा परवाना सहजासहजी मिळत नाही. अनेक टप्पे टोनपे खाऊन मगच त्यांना परवाना मिळतो. या कंपनीला मात्र एका दिवसात तो परवाना मिळाला. ह्याच्यासाठीची जी यंत्रणा आहे ती मोठ्या प्रमाणावर कामाला लागलेली दिसते. कारण या प्रत्येक कागदामधल्या जर का आपण तारखा पाहिल्या, कारण ह्या ज्या तारखा आहेत ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. कारण कराराच्या आधी कंपनीबरोबर ज्या दिवशी करार केला त्याची तारीख याच्यामध्ये दिली जाते. 25 तारखेचा करार आणि त्याच्या आधीच परवानग्या. कारण हे अधिकारीच म्हणतात की 25 एप्रिलच्या करारानुसार आम्ही तुम्हाला परवानगी देतो. हे एक भाग झाला. आणखी यामध्ये दुसरं असं की या कंपनीचे जे एकूणच कारभार जो आहे त्या कारभारावरती पण आम्ही त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. ती कंपनी का आहे, कुणाची आहे, ह्याचा खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला. हे इतकं सहजासहजी सोपं नव्हतं. म्हणून आम्ही सरकारीच वेबसाईटचा वापर केला. विशेष करून ती कॉर्पोरेट अफेअर मिनिस्ट्री जी केंद्रीय मंत्रालय त्याच्या आधारे आम्ही ही माहिती काढली. बरोबर आहे. हा सगळा मामला जो आहे तो कॉर्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्रीची वेबसाईट असेल किंवा मग त्याचबरोबर इतर मंत्रालयातली कागदपत्र असतील, जलसंपदा खात्यातले अधिकारी असतील, तज्ज्ञ असतील, या सगळ्यांशी बोलून हा सगळा मामला जो आहे तो बाहेर आला. तज्ज्ञांच्या मार्फत आम्ही अनेक माहिती मिळवली. तज्ज्ञांना आम्ही हे सुद्धा विचारलं की अशा पद्धतीने भाडेपट्ट्याचा करार जर झाला असेल तर त्याआधी अशा परवानग्या देण्यात येतात का? आम्हाला उत्तर मिळालं की नाही, अशा परवानग्या देणं हा चूक आहे, हे गैर आहे आणि हाच तो गैरव्यवहार आहे. पण या पुढे जाऊन देवेंद्र फडणवीस आपल्या सोबत आहेत, भाजपचे आमदार. देवेंद्र फडणवीस, सगळा प्रकार तुम्ही बघितलात, काय काय हा प्रकार आहे. अजूनही या टप्प्यामध्ये काही महत्त्वाच्या खुलासे होणार आहेत, महत्त्वाचा पर्दाफाश आम्ही करणार आहोत. पण आतापर्यंत तुम्ही जे बघितलं, काय वाटतंय तुम्हाला? तुमची काय प्रतिक्रिया आहे? अजित पवार यांचा थेट संबंध तुम्हाला कसा दिसतोय? हे प्रकरण जे आपण मांडलं ते अतिशय गंभीर आहे. एजी मर्कंटाईल या कंपनीला थेट जर या ठिकाणी अशा प्रकारच्या निविदा देण्यात आल्या असतील आणि एजी मर्कंटाईल कंपनीमध्ये आपण ज्याप्रमाणे दाखवतात त्याप्रमाणे अजित पवार साहेब यांची इक्विटी असेल तर हा अतिशय गंभीर अशा प्रकारचा शर्तभंग आहे. कारण आपल्याला याची कल्पना आहे की जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा लोकसेवक आहेत, या लोकसेवकांना अशा प्रकारच्या संविधानामध्ये इंटरेस्ट ठेवता येत नाही. अजित पवार साहेब ज्या खात्याचे मंत्री आहेत त्याच खात्यातनं टेंडर निघून जर एका कंपनीला ते टेंडर मिळतं आणि त्या कंपनीमध्ये त्यांचा स्वतःचा इंटरेस्ट आहे, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे किंवा त्यांचं इन्व्हेस्टमेंट आहे, अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये एक अतिशय गंभीर अशा प्रकारचा प्रश्न हा या ठिकाणी निर्माण झालेला आहे, ज्याचं उत्तर हे माननीय अजित पवार साहेबांना द्यावंच लागेल असं मला वाटतं. कारण जसं आपण सांगितलं ॲफिडेव्हिट मध्ये याचा उल्लेख नाही. आता सुप्रीम कोर्ट इथपर्यंत पोहोचला आहे की काही प्रकरणांमध्ये जर अशा प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटचा ॲफिडेव्हिट मध्ये उल्लेख नसेल तर इलेक्शन देखील रद्द केलं जात आहे, इथपर्यंत सुप्रीम कोर्ट पोहोचलाय. आणि माझं स्वतःचं पर्सनल मत असं आहे की कुठल्याही कायद्यापेक्षा दूर आपण गोष्ट नेली तरी प्रोप्रायटीचा विचार केल्यानंतर कुठल्याही मंत्र्यानं त्याच्या खात्यामध्ये एखादी संविदा त्याचा इंटरेस्ट असलेल्या कंपनीला मिळावी
अशा प्रकारचं कारभार चालवणं हे अयोग्य आहे, हे लोकशाहीला धरून नाहीये, हे कायदेसंगत नाहीये, हे प्रोप्रायटीला धरून नाहीये. बरोबर आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं सांगितलं. आदर्श प्रकरणामध्ये आपण जसं बघितलं होतं, मुख्यमंत्री असताना त्यावेळेला अशोक चव्हाण यांनी स्वतःच्याच नातेवाईकांना फ्लॅट दिले म्हणून त्यांना पद सोडावं लागलं. या प्रकरणात सुद्धा अजित पवार यांनी स्वतःची गुंतवणूक असलेल्या कंपनीला एक नाही तर 2 वेळा कंत्राट मिळवून दिली, भूखंड मिळवून दिले, त्या ठिकाणी आलिशान बंगले उभे राहिले, ज्यामध्ये ऐशो आराम कुणाचा चाललाय हे सुद्धा आता आपल्याला कळायला हवंय. एक ब्रेक घेऊया. पण जसं मगाशी सांगितलं, गुंतवणूकदार जे आहेत या कंपनीमध्ये, एजी मर्कंटाईल कंपनीमध्ये अजित पवार यांच्यासोबत 39 गुंतवणूकदारांची नावं आहेत. त्यांचा नेमका काय घोटाळा आहे तो सुद्धा आम्ही उघड करणार आहोत. एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. जलसंपदा मंत्री असताना अजित पवार यांनी कसा गैरव्यवहार केला, पदाचा गैरवापर केला आणि त्याचबरोबर ज्या कंपनीत गुंतवणूक केली त्या गुंतवणुकीची माहिती निवडणूक आयोगापासून लपवून ठेवली. आपल्यासोबत देवेंद्र फडणवीस आहेत. देवेंद्र, तुम्ही मगाशी म्हणालात की एखाद्या मंत्र्याने अशा पद्धतीने इक्विटी शेअर्स घेणं, इक्विटी शेअर्समध्ये त्याची गुंतवणूक असणं हे चुकीचं आहे किंवा अशा पद्धतीने नियमबाह्य ते असू शकतं. पण जी गुंतवणूक आहे ती निवडणूक आयोगापासून लपवणं किंवा प्रतिज्ञापत्रात त्याचा उल्लेख न करणं हे किती चुकीचं आहे किंवा हे किती गंभीर आहे? बघा, जे निवडणूक आयोगाने आणि सुप्रीम कोर्टाने जे काही निकष दिलेले आहेत त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट ऑल या तुम्हाला प्रतिज्ञापत्राद्वारे डिस्क्लोज कराव्या लागतात. तुमच्या ऍसेट्स आणि लायबिलिटीज देखील डिस्क्लोज कराव्या लागतात. आता अशा प्रकारची इक्विटी शेअर्स मधली गुंतवणूक ही ऍसेट साईडला तुमच्या दिसते, त्याची एक किंमत असते, ती विकली तरी त्याची एक किंमत मिळत असते आणि त्याच्यामुळे ती दाखवणं हे कंपल्सरी आहे. ती तुम्ही हाईड केली तर त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्या संपत्तीबाबतची माहिती लपवून ठेवली. आणि सातत्याने अशा प्रकारच्या ॲफिडेव्हिटच्या संदर्भात उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने ही भूमिका घेतली आहे की अशा प्रकारचं कन्सिलमेंट